नंबर चॅप्टर संपला आणि आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय तर इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, एक्सटेंट ऑफ रिॲक्शन अँड फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय तर रेट म्हणजे काय स्पीड, आपली रिॲक्शन काय स्पीडने काम करते याच्याबद्दल डिस्कशन करायचं. एक्सटेंट म्हणजे अमाउंट, किती अमाउंट ऑफ तुमचा प्रोडक्ट बनलाय किंवा किती अमाउंट ऑफ तुमचा रिॲक्टंट यूज झालाय म्हणजे काय किती रिॲक्टंट कन्झ्युम झालाय हे बघणं. किंवा फिजिबिलिटी म्हणजेच काय रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे की नॉन स्पॉन्टॅनियस आहे हे बघणं. आता रिॲक्शन दोन टाईपचे, स्पॉन्टॅनियस रिॲक्शन अँड नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. स्पॉन्टॅनियस म्हणजे काय लिहिले बघा, रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस ऑन देअर ओन अकॉर्ड, म्हणजे स्वतःहून ते रिॲक्शन्स काय होतात नॅचरली ऑकर होतात, आपल्याला त्याला बाहेरून कोणताही फोर्स द्यावा लागत नाही, अशा रिॲक्शन्सना म्हणायचं स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स. आणि अशा रिॲक्शन्स की ज्यांना एक्सटर्नल फॅक्टरची गरज लागते, एक्सटर्नल फोर्सची गरज लागते, त्या रिॲक्शन्सना म्हणायचं नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स. आता बघतोय आपण एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. मला एक्सटेंट ऑफ रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी ही एक रिॲक्शन कन्सिडर करा. ए तुमचा रिॲक्टंट आहे आणि कन्वर्ट कशामध्ये झालाय बी मध्ये. टाइम इक्वल्स टू 0. टाइम इक्वल्स टू 0 म्हणजे काय तुमची रिॲक्शन जस्ट स्टार्ट झाली. बीकर मध्ये तुम्ही कोण घेतलाय रिॲक्टंट घेतलाय, समजा त्या रिॲक्टंटचे मी 10 मोल घेतले तर टाइम इक्वल्स टू 0 ला तुमचा प्रोडक्ट बनलाच नसणार आहे कारण आत्ताच तुम्ही काय केलं रिॲक्टंट तुमच्या बीकर मध्ये घेतलाय. आता टाइम इक्वल्स टू समजा 10 मिनिट झाले. काय झालं आता पुढच्या 10 मिनिटांनंतर तुम्ही जेव्हा बघायला गेला तेव्हा तुमचे रिॲक्टंटचे किती मोल्स प्रेझेंट होते फक्त 8. याचा अर्थ काय झाला तुमचे 2 मोल ऑफ प्रोडक्ट बनले असणार आहेत, तुमचे 2 मोल ऑफ प्रोडक्ट बनले असणार आहेत आणि टोटल नंबर ऑफ मोल्स कंझ्युम राहणार आहेत 8 + 2 10 की जो टोटल आपण घेतलेला. याचा अर्थ काय इथं जर मी तुम्हाला एक्सटेंट विचारलं की किती ए रिॲक्ट झाला तर किती ए रिॲक्ट झाला 2 मोल्स ऑफ ए रिॲक्ट झाले आणि किती बी तयार झाला तर 2 मोल्स ऑफ बी फॉर्म झाले. 2 मोल्स ऑफ रिॲक्टंट कंझ्युम म्हणा किंवा यूज झाले, कंझ्युम्ड किंवा युज्ड म्हणू शकतो आणि बी चं काय म्हणू शकतो आपण 2 मोल्स ऑफ बी आर फॉर्म्ड. हे झालं एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. आणि आता आपल्याला बघायचं आहे द मेजर टॉपिक रेट ऑफ द रिॲक्शन. रेट दोन टाईपचे, एक आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता जनरली आपण रेटला डिफाइन करतो, रेट इज नथिंग बट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पीसीज. स्पीसीज म्हणजे कोण तुमचा रिॲक्टंट किंवा तुमचा प्रोडक्ट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काढा, आधी किती होता 10 मिनिटांनंतर किती झाला यातला डिफरन्स किती आहे 2. सो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किती झाला 2. तसंच मी काय म्हणू शकते चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, आधी किती होते 0 नंतर किती झाले 2 म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट किती आहे 2 मोल्स. सो मी प्रोडक्ट किंवा रिॲक्टंट यांना जनरल वर्ड काय यूज करते स्पीसीज. Concentration, change in concentration of species divided by change in time is nothing but rate. So बघा आपण आणखीन कसं लिहू शकतो, rate is equal to change कशाने डिनोट करतो आपण ट्रायंगलनी. या ट्रायंगलला काय म्हणायचं डेल्टा. डेल्टा C फॉर कॉन्सन्ट्रेशन. सो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय चेंज इन टाइम, डेल्टा C बाय डेल्टा T काय झालं तुमचा रेट ऑफ द रिॲक्शन. सो मी रेटला कसं डिफाइन करते बघा, रेट ऑफ द रिॲक्शन इज डिफाइंड ॲज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पीसीज डिवाइडच्या साइडला काय म्हणतो आपण पर युनिट टाइम और पर चेंज इन टाइम. रेट ऑफ द रिॲक्शन इज डिफाइंड ॲज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पीसीज पर चेंज इन टाइम. ओके, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, त्याचा आपल्याला काय काढायचं आहे रेट काढायचं आहे. किंवा हीच रिॲक्शन घ्या, ए गिव्स बी सी. एक्झाम्पल ए गिव्स बी घेऊया आधी फक्त. आणि मी जर तुम्हाला याचा काय काढायला विचारलं रेट काढायला विचारला तर तुम्ही कसा काढाल तर बघा
रिॲक्शन आहे ए गिव्हिंग बी. मी जर असं म्हटलं, पहिला काढा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ए, रेट ऑफ फॉर्मेशन आहे, कन्झम्पशन यूज होतो, रिॲक्टंट नेहमी काय होतो, यूज होतो. सो रिॲक्टंट लिहिताना लिहायचं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. ए यूज झाला, ए कन्झ्युम झाला, याचा रेट काढा. तर तुम्ही कसं काढणार, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन लिहायचं असताना कसं लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. चेंज इन डेल ब्रॅकेट मध्ये ए म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय चेंज इन टाइम. आता बघा तुमचा रिॲक्टंट काय होणार आहे, विथ टाइम कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. 10 होता 8 झाला, 5 होईल, 3 होईल आणि नंतर टाइम एक डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम नंतर तुमचा रिॲक्टंट कम्प्लिटली रिॲक्ट होईल, म्हणजे 0 मोल्स उरतील त्याचे आणि कम्प्लीट कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तुमच्या प्रोडक्ट मध्ये होईल. सो रिॲक्टंट जो आहे तो डिक्रीज होतो. तो डिक्रीज दाखवण्यासाठी इथे साइन कशाची द्यायची, फक्त मायनसची. या मायनस साइनचा सिग्निफिकन्स एकच की तो काय दाखवतो की रिॲक्टंट कमी व्हायलाय, रिॲक्टंट कमी व्हायलाय. सो फक्त ही मायनस साइन येते. या मायनस साइनचा दुसरा कुठलाही अर्थ नाहीये, कारण रेट ऑफ रिॲक्शन कधी निगेटिव्ह असू शकत नाही. मायनस साइन का दिली आपण, जस्ट टू टेल दॅट की रिॲक्टंट कमी झालाय. आता बघा सेकंड आपण असं लिहू शकतो, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण आहे आपला, बी. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी कसं लिहिणार मी, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन नेहमी कशात लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. कोणाचं, बी, कारण बी आपला प्रोडक्ट आहे. डिवायडेड बाय डेल्टा टी, डिवायडेड बाय चेंज इन टाइम. आता प्रोडक्ट जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सतत कसं होत असणार आहे, इन्क्रीज होत असणार आहे. विथ टाइम तुमचा प्रोडक्ट काय असणार आहे, वाढत असणार आहे. सो त्याचं जे काही तुम्ही रेट लिहिणार ती नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह. आणि आपण ही पॉझिटिव्ह साइन कधी लिहितो, कधी लिहित नाही, नो मॅटर. पण याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की रेट ऑफ रिॲक्शन स्पीड कधी निगेटिव्ह असू शकतं का, तर बिलकुल नाही. हे निगेटिव्ह साइन फक्त एवढंच दाखवते की तुमचा रिॲक्टंट कमी झालाय आणि पॉझिटिव्ह साइन काय सांगते, तुमचं प्रोडक्ट वाढायला लागलाय किंवा बनत आहे. लक्षात आलं. तर ओव्हरऑल रेट काय लिहिणार मी मग, ओव्हरऑल रेट. ओव्हरऑल रेट काय लिहिणार मी बघा, मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा बी बाय डेल्टा टी. ओव्हरऑल रेट काय झाला, ओव्हरऑल रेट इज इक्वल टू रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए दॅट इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. हा झाला तुमचा ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन. लक्षात आलं. आणि ह्याच रेटला आपण काय म्हणतो, ऍव्हरेज रेट. हा जो रेट आपण शिकलो त्यालाच काय म्हणायचं, ऍव्हरेज रेट. सो मी इथं असं लिहू शकते, ऍव्हरेज रेट ऑफ एव्हीजी म्हणजे काय, ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी. ऍव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज प्लस डेल्टा बी बाय डेल्टा टी. अँड ओव्हरऑल ऍव्हरेज रेट is equal to minus delta A by delta T is equal to minus delta B by delta T. Got it? आता आपण बघूया इन्स्टंटेनियस रेट काय आहे ऍक्च्युअली. तर त्याआधी आपल्याला काय बघायचे, दोन ग्राफ शिकायला लागणार आहेत. त्याआधी काय शिकतो आपण, दोन ग्राफ. बघा हा पहिला ग्राफ आहे आणि हा तुमचा दुसरा ग्राफ आहे. इथे मी काय लिहिते, वाय ऍक्सिस वरती ही कुठली ऍक्सिस, एक्स, ही वाय, ही एक्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाइम. आणि इथे कोण आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाइम. मला सांगा, आधी जेव्हा तुम्ही रिॲक्शन स्टार्ट करता, ए टू बी तुमची रिॲक्शन चालली आहे, जेव्हा टाइम किती होता, 0 होता. आपण ए चे किती मोल घेतलेले, 10. तेव्हा तुमच्या ह्याच्यामध्ये बिलकुल प्रोडक्ट नव्हता. जेव्हा तुम्ही टाइम इक्वल्स टू 0 असेल तेव्हा तुमचा रिॲक्टंट किती असतो, मॅक्सिमम असतो. रिॲक्टंट किती असतो, मॅक्सिमम. आणि नंतर जेव्हा 10 मिनिटांनंतर ही रिॲक्शन आपण बघितली तेव्हा आपल्याला लक्षात आलं की याचे किती मोल झालेले, 8. आणि इकडे किती बनलेले, 2. 8 म्हणजे काय, व्हॅल्यू हळूहळू कमी व्हायला लागले. सो रिॲक्टंट काय होत असतो, एक्सपोनेन्शियली डिक्रीज होत असतो. रिॲक्टंट कसा होत असतो, हळूहळू टाइम सोबत एक्सपोनेन्शियली डिक्रीज होत असतो. ऍट द सेम टाइम प्रोडक्ट बघा, टाइम इक्वल्स टू 0 ला किती होता, नथिंग, 0 होता. आणि नंतर तो टाइम इक्वल्स टू 10 ला किती बनला, 2. याचा अर्थ प्रोडक्ट तुमचा हळूहळू वाढतो, म्हणजेच तुमच्या
तुमची रिॲक्शन एक्सपोनेन्शियली काय होते, इन्क्रीज होते, एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होते. आता मी कुठलाही टाइम घेतला, फॉर एक्झाम्पल म्हणा T1 टाइम कन्सिडर करा. या T1 टाइमला एक पॉइंट येईल तुम्हाला वाय ऍक्सिस वरती, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, याला एक टँजंट काढायची. काय काढायचं, याला एक टँजंट काढायची. सिमिलर वे मध्ये इथे पण तोच टाइम घ्या, टाइम इक्वल्स टू T1. T1 ला काहीतरी प्रोडक्टचं काय असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल वाय ऍक्सिस वर, करस्पॉन्डिंग वाय ऍक्सिस वर. इथे पण एक टँजंट काढा, इथे पण काय काढा, एक टँजंट काढा. आणि ह्या टँजंटचा जेव्हा तुम्ही स्लोप काढाल, ह्या टँजंटचा तुम्ही जेव्हा स्लोप काढाल, तुम्हाला एक इक्वेशन भेटेल आणि ती इक्वेशन किंवा ती व्हॅल्यू, तुम्हाला एक व्हॅल्यू भेटेल आणि ती व्हॅल्यू काय असणार आहे, तुमचा इंस्टंटेनियस रेट. इंस्टंटेनियस रेट. सो इंस्टंटेनियस रेटला मी कसं डिफाइन करू शकते, इट इज नथिंग बट द स्लोप ऑफ द टँजंट ड्रॉन ॲट एनी गिवन टाइम टू द कर्व ऑफ द ग्राफ, रिॲक्टंट वर्सेस टाइम और रिॲक्टंट वर्सेस प्रोडक्ट वर्सेस टाइम. इंस्टंटेनियस रेट दुसरं काही नसून काय आहे, फक्त तो एक स्लोप आहे एका टँजंटचा. कोणत्या टँजंटचा, की जी टँजंट आपण कर्वला काढली आहे. कोणत्या कर्वला, ग्राफच्या, की जो रिॲक्टंट वर्सेस टाइम आहे किंवा प्रोडक्ट वर्सेस टाइमच्या ग्राफला जो कर्व आहे, त्या कर्वला काढणाऱ्या टँजंटचा स्लोप म्हणजे इंस्टंटेनियस रेट. आता इक्वेशन मध्ये कसं लिहायचं बघा, सेम रिॲक्शन घेऊ, ए गिव्हिंग बी, ॲव्हरेज रेट असा काढायचा आपण बघितलं. आता मी तुम्हाला सांगते इंस्टंटेनियस रेट. इंस्टंटेनियस रेट बघा, इंस्टंटेनियस रेट जेव्हा आपण लिहितो तेव्हा जी डेल्टाची साइन आहे ती रिप्लेस होते आणि कशात चेंज होते, फक्त डी मध्ये. रेटची डेफिनेशन तर सेम तीच राहणार आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पीसीज पर चेंज इन टाइम. फक्त डेल्टा कशाने रिप्लेस करायचा, डी ने. सो मी डायरेक्ट काय लिहिते बघा, ओव्हरऑल रेट, ओव्हरऑल इंस्टंटेनियस रेट कसा होणार मग, मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बाय डी टी इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी बाय डी टी. बघा मायनस आहे तसं, कारण रिॲक्टंट कमी व्हायलाय, फक्त डेल्टाची साइन चेंज कशाने केली, डी ने. इथे पण डेल्टाची साइन कशाने चेंज केली, डी ने. सो इंस्टंटेनियस रेट काढताना ॲव्हरेज रेट मध्ये जी डेल्टा किंवा ट्रँगल आहे तो कशाने रिप्लेस करायचा, फक्त डी ने. आणि रेट रिॲक्शनचा काढताना सेम त्याच फॉर्म्युलाने काढायचा की जो आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पीसीज पर चेंज इन टाइम, पर चेंज इन टाइम. लक्षात आलं दोन्ही रेट. स्क्रीनशॉट करून घ्या, मी लगेच एक तुम्हाला रिॲक्शन देते ज्याचा आपल्याला रेट काढायचे. रिॲक्शनला ए प्लस बी गिव्स सी. याचा जेव्हा आपण रेट लिहिणार तेव्हा रेट कसा लिहितो आपण याचा बघा. पहिलं लिहायचं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. काय होणार, डी ए बाय डी टी. आणि साइन कोणती, मायनस, कारण रिॲक्टंट कमी व्हायलाय. परत रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, बी पण रिॲक्टंट आहे, सो मायनस डी बी बाय डी टी, राईट. आणि नंतर थर्ड काय लिहिणार, रेट ऑफ फॉर्मेशन, प्रोडक्ट नेहमी काय होतं, तयार होतो. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी काय लिहिणार तुम्ही, मायनस प्लस डी सी बाय डी टी. बघा ओव्हरऑल रेट कसा येणार याचा, ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, हे नुसतं इक्वेट करायचं, डी ए बाय डी टी मायनस साइन मायनस डी बी बाय डी टी इज इक्वल टू प्लस डी सी बाय डी टी. हा झाला ओव्हरऑल रेट. आणि हे नोट करा, मी हे तिन्ही इक्वल लिहिले, रेट इक्वल्स टू दिस फॅक्टर, इक्वल टू दिस फॅक्टर, इक्वल टू दिस फॅक्टर. मध्ये कुठलीही प्लस मायनस साइन नाही आहे, हे प्लस हे किंवा हे प्लस हे मायनस हे असं नाहीये. काय आहे, इक्वल इक्वल इक्वलची साइन आहे. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, ए चेंजेस टू बी, ए गिव्स टू बी. आता जेव्हा मी तुम्हाला याचा रेट लिहायला विचारेन तर तुम्ही काय कराल, किंवा आधी क्वेश्चन घ्या, ए गिव्स बी प्लस सी, ए गिव्स बी प्लस सी. डायरेक्ट रेट लिहायचा. आता हे सगळं लिहित बसायचं नाही, कारण तुम्हाला येतो आता, असं मी कन्सिडर करते. बघा मी कसं लिहिणार,
ए कोण आहे, रिॲक्टंट आहे, सो तो मायनस साइन कमी होणार. dA/dt इज इक्वल टू बी कोण आहे, प्रोडक्ट आहे, सो तो तयार होणार, सो dB/dt इज इक्वल टू सी कोण आहे, प्रोडक्ट आहे, तयार होणार, साइन कोणती प्लस, नाही लिहिली तरी सुद्धा चालेल, dC/dt. हा झाला रेट ऑफ द अबव इक्वेशन. थर्ड क्वेश्चन घ्या आता. A gives to B. A gives to B. कसं लिहाल तुम्ही बघा. स्टार्ट तर तुम्ही अशीच कराल, रेट इज इक्वल टू, कदाचित तुम्ही असं लिहायला जाणार आधी मायनस dA/dt इज इक्वल टू मायनस प्लस, कारण प्रोडक्ट आहे, dB/dt. पण असा जर तुम्ही रेट याचा लिहिला तर हे आन्सर तुमचं रॉंग होईल. हे आन्सर काय होईल तुमचं, रॉंग होईल. का, कारण बघा जेव्हा आपण स्टार्ट केली A+B त्याचा पण रेट तुम्ही हाच लिहिला आणि A+2B घेतल्यानंतर सुद्धा हाच रेट, असं होईल का, नाही. तर ह्या रिॲक्शन मध्ये 1 मोल ऑफ A रिॲक्ट होऊन 2 मोल ऑफ B बनत आहेत. 1 मोल ऑफ A रिॲक्ट होऊन 2 मोल ऑफ B बनत आहेत. याचा अर्थ हा रेट असा लिहून चालणार नाही. मग काय करायचं, ही जी स्टायशोमेट्री आहे, हा जो नंबर पुढे आहे, नंबर ऑफ मोल्स, ती म्हणजे काय, तुमच्या रिॲक्शनची स्टायशोमेट्री. तर ही स्टायशोमेट्री काय करायची, डिनॉमिनेटर मध्ये आणायची, म्हणजे डिवाइड करायचं तुमच्या फॅक्टरला. कसं बघा, हाच रेट जर मला करंट बनवायचा असेल तर मी काय करणार, जेव्हा ए ची व्हॅल्यू आहे, ए ला समोर कोण स्टायशोमेट्री 1, सो इथे कशाने डिवाइड आहे, हे 1 ने, म्हणून मी नाही लिहिलं तरी इथे चालेल. पण इथे बघा बीचा जेव्हा मी रेट लिहीन तेव्हा स्टायशोमेट्री किती आहे त्याची 2, ती इथे आली पाहिजे. आता काय झाला, तुमचा हा रेट करेक्ट झाला. लक्षात आलं. रेट ऑफ A+2B काय असणार आहे, रेट इज इक्वल टू मायनस dA/dt इज इक्वल टू dB/2dt, किंवा हेच कसं लिहू शकते मी बघा, मायनस dA/dt इज इक्वल टू डिवाइड बाय 2 म्हणजेच हाफ, आणि काय dB/dt, साइन कोणती, पॉझिटिव्ह. आलं लक्षात. आता इकडे बघा सगळ्यांनी, A+B गिव्स C मध्ये सगळे कोण होते, 1 मोल 1 मोल 1 मोल. इथे कोण नाही म्हणजे 1 असणारच आहे, कोण नाही म्हणजे 1 असणार आहे, कोण नाही म्हणजे 1 असणार आहे. सो ओव्हरऑल मध्ये सुद्धा याची स्टायशोमेट्री न कळत काय झालेली, डिवाइड झालेली. 1 होता सो आपण काही लिहित नव्हतो, सो जेव्हा 2 येईल, 2 मोल्स, तेव्हा त्यांनी डिवाइड केलं पाहिजे आपल्याला. आलं लक्षात. चला आता एक रिॲक्शन बघा. N2O5 decomposes to NO2 plus O2. या रिॲक्शनचा रेट लिहून दाखवा. N2O5, 2 molecules of N2O5 gives NO2 plus O2. सगळ्यात बेसिक कंडिशन म्हणजे तुमच्या समोर जेव्हा रिॲक्शन येते तर ती रिॲक्शन बॅलन्स आहे का बघायचं. बघा नायट्रोजनचे 4 मोल आहेत, हे 2, 2 2 चा 4, इथे किती आहेत, 2च आहेत, म्हणजे ही रिॲक्शन अजून बॅलन्स नाही. इथे किती असणार आहेत, 4. किती असणार, 4. आता हाय ऑक्सिजन मोजा, 4 2 चा 8 प्लस 2 10, 5 2 चा 10. चालेल. नायट्रोजन जेवढे इकडे आहेत तेवढेच इकडे आहेत, जेवढे ऑक्सिजन इकडे आहेत तेवढेच इकडे आहेत. याचा अर्थ तुमची रिॲक्शन काय झाली, आता बॅलन्स झाली. चला याचा रेट लिहूया, इन्स्टंटेनियस रेट लिहूया. काय असणार आहे, रिॲक्टंट कोण आहे तुमचा, N2O5. रिॲक्टंट आहे म्हणून साइन मायनसची d N2O5/dt, आणि याची स्टायशोमेट्री किती आहे, 2, सो ती कुठे येणार तुमच्या डिवाइड मध्ये. इज इक्वल टू NO2 काय, प्रोडक्ट, सो साइन पॉझिटिव्हची नाही लिहिली तरी पण चालेल, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt, आणि स्टायशोमेट्री किती आहे, 4, ती कुठे आली तुमच्या डिनॉमिनेटरला. इज इक्वल टू काय असणार आहे, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt, स्टायशोमेट्री किती आहे, 1, नाही लिहिली सुद्धा चालेल. सो या रिॲक्शनचा रेट काय झाला, -1/2 dN2O5dt इज इक्वल टू dNO2/4dt डिवायडेड बाय dO2/dt. लक्षात आलं. आता कोणतीही रिॲक्शन दिली तरी रेट असाच काढायचा. रिॲक्टन्सना साइन मायनस येणार, प्रोडक्टना साइन पॉझिटिव्ह येणार, आणि जी काय स्टायशोमेट्री आहे त्याची ती कोठे लिहायची, डिनॉमिनेटर मध्ये.
ती कुठे लिहायची, डिनॉमिनेटर झाला. हा झाला तुमचा इन्स्टंटेनियस रेट. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही रिॲक्शन तुम्हाला दिली आहे की तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स करायची आहे आणि बॅलन्स करून झाल्यावरती हा त्याचा रेट काढायचा आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला रेट लॉ. रेट लॉ काय आहे बघा. रेट लॉ इज डिफाइंड ॲज, त्याआधी मी एक रिॲक्शन देते तुम्हाला, A प्लस बी गिव्स C प्लस डी, अशी एक रिॲक्शन आहे. ओके, आणि ह्या रिॲक्शनचा मी तुम्हाला रेट लॉ सांगायचा आहे. तर रेट लॉ काय सांगतो, या रिॲक्शनचा जो रेट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कोणाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. म्हणजे काय झालं, रेट ऑफ अबव गिवन इक्वेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्ट्स. सो रेट लॉ आपल्याला काय सांगतो, रेट लॉ says that or implies that rate of any reaction at given time, दिलेल्या टाइमला, हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, at given time is directly proportional to the, कुणाला, to the product म्हणजे मल्टिप्लिकेशन, to the product of concentrations of reactant. बघा अजून इथे डेफिनेशन कंप्लीट नाहीये. रिएक्टंट रेज टू सम पॉवर, या कॉन्सन्ट्रेशनच्या वरती कोण असतं, काही पॉवर असते, एक्स वाय कन्सिडर केलं मी. रिएक्शन रेज टू सम पॉवर ॲट दॅट टाइम, त्याच टाइमला. बघा मी परत वाचते. Rate law implies that rate of reaction is directly proportional to product of concentration of reactants raised to some power at given time. त्या टाइमला दिलेल्या, ज्या टाइमला तुमची ही रिॲक्शन व्हायला लागले त्याच टाइमचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्याच्यावरती काहीतरी पॉवर रेज करायची. आणि रेट लॉ कसा लिहायचा, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू Y. दिस इज नथिंग बट रेट लॉ. आता मधली जर मला प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायची असेल तर आपल्याला काय आणावा लागतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ही साइन जर तुम्हाला काढायची असेल आणि इज इक्वल टू आणायचं असेल तर एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो, याला आपण म्हणतो रेट कॉन्स्टंट. याला काय म्हणतो आपण, रेट कॉन्स्टंट. सो K इज नथिंग बट रेट कॉन्स्टंट, और वी कॅन से इट ॲज वेलॉसिटी कॉन्स्टंट. दुसरी नाव आहेत फक्त याची, वेलॉसिटी कॉन्स्टंट. आता आपण या K बद्दल बोलूया. K इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इंडिपेंडेंट, कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नाही. कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचे वाढू दे कमी होऊ दे, K च्या व्हॅल्यू वरती काही फरक पडत नाही. बट K इज डिपेंडेंट ऑन टेम्परेचर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा कसा आहे, टेम्परेचर डिपेंडेंट आहे. याचा अर्थ मी ही जर तुम्हाला रिॲक्शन दिली, भले कितवाही मिनिटाला लिहायला सांगू दे मी तुम्हाला रेट लॉ, तर तुमचा रेट लॉ काय येणार, हाच येणार. कब तक, जब तक तुम्हाला टेम्परेचर जो आहे तो सेम आहे. तुमचं टेम्परेचर सेम पाहिजे. म्हणजे हे जर रिॲक्शन मी 25 डिग्री सेल्सिअसला करत असेल तर तुमचा रेट लॉ हा करेक्ट आहे. त्या K ची व्हॅल्यू बदलणार नाही. भले तुम्ही 5व्या 10व्या कितव्याही मिनिटाला करा, कॉन्सन्ट्रेशन कितीही असताना करा, तुमचा रेट लॉ हाच राहील. पण मी जर ही रिॲक्शन शिफ्ट केली 30 डिग्री सेल्सिअसला तर तुमचा हा रेट लॉची व्हॅल्यू काय येणार, वेगळी येणार. 25 डिग्री सेल्सिअसला समजा तुमची व्हॅल्यू काय असेल, 10 असेल रेटची व्हॅल्यू, तर 30 डिग्रीला 10 येईल असं नाही, ती काय होईल, वाढेल, कमी होईल, काही 15 होईल. लक्षात आलं. सो K इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड K इज डिपेंडेंट ऑन टेम्परेचर. लक्षात आलं. आणखी जी वरची पॉवर आहे एक्स अँड वाय पॉवर, ही कधीही स्टायशोमेट्री नसते. नेवर स्टायशोमेट्री. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.
इज नेव्हर स्टॅइशियोमेट्रिक. आपण एक जी रिॲक्शन बघितलेली मी इथे लिहिते बघा, A gives 2B ही अशी रिॲक्शन होती. तर हे 1 आणि 2 हे काय असतात, त्याचे स्टॅइशियोमेट्री असतात. ही x आणि y ची व्हॅल्यू ही स्टॅइशियोमेट्री नाहीये. x आणि y ला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हा पॉइंट आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघायचा आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतो आणि ऑर्डर नेहमी कशी असते, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. ऑर्डर नेहमी कशी असते, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. लक्षात आलं, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड असते. आता मी तुम्हाला एक रिॲक्शन देते, त्याचा तुम्ही काय लिहा, रेट लॉ घ्या. तीच रिॲक्शन घेऊया. आपली N2O5 gives NO2 plus O2 बॅलन्स करायची. हे किती झाले, 4. सो इथे येणार 4 नायट्रोजन आणि बाकी रिॲक्शन झाली बॅलन्स. रेट लॉ कसा लिहिणार आपण, रेट इज इक्वल टू के. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं लिहितो फक्त आपण, रेट इज इक्वल टू के. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, रिॲक्टंटचं आहे. आता रिॲक्टंट इथे एकच आहे, सो प्रोडक्टचा काही संबंध आला नाही. कोण आहे आपला, N2O5. कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अँड रेज टू सम पॉवर. आता ही पॉवर मी काय लिहिणार, अजून एक्सच लिहिणार. का, कारण एक्स इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. आपण त्याला स्वतःहून काही लावू शकत नाही. काही जण मिस्टेकनली काय लिहितात याला, रेट इज इक्वल टू N2O5 रेज टू 2 असं लिहून टाकतात. आणि हा 2 कोणता लिहिताय तुम्ही, स्टॅइशियोमेट्री लिहिताय, इथला 2. बट ही कधीही स्टॅइशियोमेट्री नसते म्हटलंय, नेव्हर स्टॅइशियोमेट्री. सो हा तुमचा रेट लॉ रॉंग आहे, हा तुमचा रेट लॉ काय असेल, करेक्ट असेल. आता ही एक्स ची व्हॅल्यू मग आपण लिहायची कशी, हे आपण कुठे बघणार आहे, जेव्हा आपण ऑर्डर पॉइंट शिकू, ऑर्डर ऑफ रिॲक्शन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन. सो मी जनरली आजच्या लेक्चरला समअप कसं करू शकते बघा. जर मी तुम्हाला एक रिॲक्शन लिहितीये, स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी गिव्स स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. तुमचा कॅपिटल ए बी सी डी आहे ते कोण आहेत, रिॲक्टंट आहेत, प्रोडक्ट आहेत. आणि स्मॉल ए बी अँड स्मॉल सी डी काय, त्याची स्टॅइशियोमेट्री आहे. तर याचा आपण जेव्हा रेट लिहू जनरल मध्ये तर कसं लिहिणार बघा, ए कोण आहे तुमचा, रिॲक्टंट. सो मायनसची साईन, आधी मायनसची साईन लिहायची, सो आपण विसरणार नाही कधी. मायनस डीए बाय डी आणि स्टॅइशियोमेट्री कोण आहे त्याची, ए. स्टॅइशियोमेट्री कुठे लिहायची आपण, नेहमी डिनॉमिनेटर मध्ये ए इंटू डी टी करायचं. चला पुढे, इज इक्वल टू, परत बी ला कसं लिहिणार मी, मायनस साईन आधी लिहायची, विसरायचं नाही बिलकुल. डी टी, स्टॅइशियोमेट्री कोण आहे त्याची, बी. सो बी कुठे येणार त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये. इज इक्वल टू काय लिहिणार मी, प्रोडक्ट डी सी बाय डी टी. स्टॅइशियोमेट्री कोण आहे याची, सी. कुठे येणार, डिनॉमिनेटर मध्ये. इज इक्वल टू, समोर लिहायला जागा नाही म्हणून खाली लिहितीये, डी टी बाय डी बाय डी टी. आणि स्टॅइशियोमेट्री काय याची, डी. कुठे येणार, प्रोडक्ट मध्ये. सो जनरली कुठलीही रिॲक्शन तुम्हाला दिली तरी रेट त्याचा काय लिहायचा, असा. आणि रेट लॉ कसा लिहायचा याचा, रेट लॉ इज इक्वल टू किंवा रेट इज इक्वल टू के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट और रेट कॉन्स्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कोण आहे तुमचा, ए. 2 रिॲक्टंट आहेत, मग त्यांचा काय करायचा, प्रोडक्ट घ्यायचा आणि रेज टू सम पॉवर एक्स वाय. ए बी लिहायचं नाही, एक्स वाय, बिकॉज इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यू अँड नेव्हर स्टॅइशियोमेट्रिक. लक्षात आलं, रेट कसा आणि रेट लॉ कसं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघायचं, एक्स अँड वाय म्हणजेच काय आपली ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे. थँक्यू सो मच.